हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सकाळी उठल्यानंतर इतकं छान वातावरण होतं, इतका मस्त पाऊस पडत होता आणि उठल्या ना मला खिडकीत उभं राहायची खूप सवय आहे. थोडं फ्रेश होत होते आणि थोडं रेडी होत होतं विचारायला की आज काय बनवावं, एवढे छान वातावरण आहे तर. आणि पटकनच डिसाईड केलं वातावरण बघता की आज बनवायची आहे मला मिसळ. झणझणीत आणि टेस्टी मिसळ, एकदम ह्या पावसाच्या वातावरणाला साजेशी असेल अशी. पाऊस तर काही कमी होत नव्हता. मग विचार केला, चला रेडी होऊन स्वतःच खाली जावं आणि पाहिजे ते सामान घेऊन यावं. तर मी चालली आहे आता सामान आणायला. मला ना पावसात चालायला खूप आवडतं. म्हणजे लोकांना फार अशी चिकचिक होते, पण मला असं वाटतं पाऊस पडत असेल ना तर मी कधी बाहेर निघेल आणि त्या पावसाचा आनंद घेईल. इथे हे काका रोज मटकी विकायला बसलेले असतात. तर मी यांना विचारलं मटकी कशी आहे आणि काय, यांच्याकडून मटकी विकत घेतली. मग मी पुढे गेले, पाव, मिसळ मसाला आणि हवं ते सामान विकत घेतलं आणि घरी आले. पावसात भिजून आल्यानंतर असं वाटलं की एक ब्लॅक कॉफी तर झालीच पाहिजे. ब्लॅक कॉफी घेता घेता मला असं थोडं स्वतःच्याच विचारांमध्ये हरवायला आवडतं आणि मी स्वतःला थोडं पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करते. ब्लॅक कॉफी पीत होते तोपर्यंत माझे जे सासरे आहेत ते नेहमी मदत करतात आम्हाला भाज्या कटिंग करून द्यायला. तर त्यांची खूप मोठी हेल्प असते आणि तुम्ही बघू शकता की मला सगळ्या भाज्या कट करून देत आहेत. मला जे जे हवं होतं मिसळ बनवण्यासाठी ते सगळं सामान पप्पांनी कट केलं छान. आणि आता माझं बाळ आलं, मला चिटकायला थोडा वेळ, थोडी त्याच्यासोबत जरा मस्ती केली. मग मी मिसळ बनवण्याच्या तयारीला लागले. मटकी काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतली छानपैकी. थोडं तेल तापवलं आणि त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि मटकीला फोडणी देऊन घेतली, जिरं, मोहरी, हळदीची. मटकी ह्या फोडणीमध्ये थोडी परतवली आणि मग आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. पाणी टाकल्यानंतर मी इथे मसाला बनवायला सुरुवात केली आहे. इथे त्यासाठी मी कांदा परतून घेतला आणि बाकी कांदा झाल्यानंतर मग खोबरं परतवलं. या खोबऱ्यासोबत ना मी जे आलं लसूण असतं ते पण भाजूनच घेते. ही माझी पद्धतच आहे असं बनवण्याची. तर मग ते पण भाजून घेतले छानपैकी. सगळाच मसाला भाजल्यानंतर मिक्सरला लावला आणि त्याचं वाटण करून घेतलं. आपलं मस्तपैकी मटकीला आता उकड आली होती आणि हे वाटण करायला मी काढलेलं आहे. छान वाटून घेतलं. ते मला व्हिडिओ ठेवायला म्हणजे फोन ठेवायला काय जागा नव्हती, म्हणून हा असा व्हिडिओ आला आहे. आपण परत तेल तापवून घेतलं आणि त्याच्यामध्ये जे वाटण होतं बारीक केलेलं मिक्सरमध्ये ते टाकलं. ह्या वाटणाला थोडं परतून घेतल्यानंतर आपण जे बाकीचे मसाले आहेत, थोडी धने पावडर, गरम मसाला, घरचा मसाला, मिसळ मसाला, सगळे मसाले असे चवीप्रमाणे टाकून घेतले. आणि मिसळ थोडी तिखट छान लागते म्हणून जास्त लाल तिखट मी इथे टाकलं आहे. ते मी तुम्हाला एक सिक्रेट ट्रिक सांगते की तुम्ही जी मटकी उकडून घ्याल ना ती थोडी मिक्सरला अशी बारीक करून घ्यायची. तर मी टोमॅटोच्या वाटणाबरोबर ही बारीक करून घेतली आणि नंतर ह्या मसाल्यामध्ये टाकली. म्हणजे जेणेकरून काय होतं, पूर्ण जी मटकीची जी टेस्ट आहे ना ती पूर्ण वाटणामध्ये पसरून तुमच्या रस्स्यामध्ये ती अशी प्रॉपर उतरते. मस्तपैकी मसाला भाजल्यानंतर आपण हे वाटण जे उकडून घेतले होते मटकी ती टाकली आहे वाटणामध्ये आणि मी परत त्याला हलवून घेते. मला ना असं कोणती पण भाजी अशी एकदम पातळ आवडत नाही, थोडीशी घट्टसरच मी ठेवते. तुम्ही म्हणजे तुम्ही बघत असाल की मटकी सहसा खूपच पातळ असते, पण मी घट्ट ठेवली होती. आणि ही माझी मटकी बनवून रेडी झालेली आहे. पावसोबत सर्व करून हा आहे सासूबाईंचा लाईव्ह रिव्ह्यू. त्या बोलत होत्या एक नंबर झाली आहे, पुढच्या संडेला पण हेच बनवायचं आहे.
तर भेटूयात आता पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.